असा सुंदर असा रोड वरती पोहोचलो आम्ही. मेहनत केली आहे भावानी, फुल चिखलात हात टाकलेला. मटन रान, चिकन रान, मटन थाळी, मच्छी थाळी, बिर्याणी, तंदुरी, चिकन थाळी, चायनीज, स्पेशल व्हेज थाळी. फक्त जगदाम. एवढं सुरेख रोड. किती मिनिटं दाखवते भाई? 21 मिनिटं. एक्सप्रेस हायवे पण फेल आहे ना. इंग्लिश स्कूल पण आहे इथे समज. इथेच शिकणार. हा मागच्या वर्षी 4वीला होता, आज 5वीला पोहोचला, अजून इथेच. रणदीप दादाची पार्टी आम्हाला महागात पडणार आहे. इथे असं वाटतं गाडीचे पार्ट्स वेगळे होतील आता थोड्याच वेळात. हा अक्षय आलाय ना पण होती म्हणून तसं झालं. कोणत्या गावच्या रोडने नेतोय काय माहिती. डोंबिवलीला जायचा हा कोणता रोड आहे काय माहिती. तेच आहे ना, बाजूबाजूला आहे ना अंबरनाथ डोंबिवली. अजून एक ऍडव्हेंचर. इथून लेफ्ट मारलं की अजून एक रोड. अजून एक वेगळा फिरून हे करा. अशी तुझी नाही पार्टी. आम्ही मस्ती करत होतो. घरी नेतोय परत. घरी जेवलो असतो. तर गाईज निघालोय आता आम्ही रणदीप दादाची पार्टी खायला अंबरनाथला. पण चल कर 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 कर. आणि अशा प्रकारे रोड संपलेला आहे गाईज. हॉटेलचा काय आता पता नाही. आयफोनचा गुगल मॅप आम्हाला कुठे नेतोय बघा. इकडे निघली असती गाडी. चांगला रोड होता. भाई चुकलोय आपण. ऐक माझा. हे रोडच नाही. अरे भाई तलाव आहे इथे. अरे काय तलाव, तुझं तोंड धू. अरे त्यांना व्हॉट्सअपवर लोकेशन मागव. मागातपासून बोलतोय मी. अरे त्यांचं ते पाठवली का नवीन? अशा प्रकारे आम्ही हरवलेलो आहे. जेवणाचा पत्ता नाही. हॉटेल तर लांब लांब पर्यंत दिसत. हॉटेलचं काय तू कार टाकलीस का भाई? संपलं. कार सिलेक्ट केलंस की नाही? तेच सिलेक्ट केलं भाई. त्याच्यात पण अंबरनाथला जायचा हा कोणता रोड आहे गाईस? मला सांग, तुम्ही असं गावागावातून एकदम कच्च्या रस्त्यातून गेले का? अरे शिगा पडणार आहे. हा नाचू. अरे बाहेरून मग तुम्हाला बोलतोय की भाई ऍड्रेस दुसरी लाईव्ह लोकेशन पाठव. तुम्ही बोलता तीच आहे म्हणजे गाडी जाईन अशी झाली पुढे. ठीक आहे चालेल. हेच रोडने गेले कच्च्या. अरे पुढून काय टाकली रे म्हणजे कुठं अडकणार नाही ना, त्याचं टेन्शन आहे. तुम्ही चालू केलं वाटतं खायला. अडकलो आता तर अडकलो. ठीक आहे आलो. इथून बैलगाडी नाही कधी गेली आहे रे. आणि इथून थार कशी गेली असेल यांची? भाई मला वाटतंय बाहेर पडलं. मला वाटतं याने थार जाता रस्ता बनवला. तो चल बोलला, काय नाही बोलला. कोण चल? हा ते पलावा असेल. ठीक आहे. पक्का बोललाय ना. टायरची वन दिसत. टायरचे वन. मॅन वर्सेस वाईल्ड. गाड्या लॉक आहेत ना. अरे मग भाई तर काहीच नाही. वाघ बी घाला मी दगडू पुढे संपलं. अजून 3.5 किलोमीटर आहे. पण शेत आहे पुढे. रस्ता थांब. आता कुठे? आता काय सरळ कुठे? बघा गाईस रोड बघा. असा सुंदर असा रोड वरती पोहोचलो आम्ही. डेस्टिनेशन रोड बघा गुगल मॅपचा. तू घेऊन आलास साल्या. रोड संपला. इथे बघ. फिरो काय रोड आहे? गाडी आली. नाहीये चुत्या त्या मॅपने आलोय. तर गाईज अशा प्रकारे आमची वाट लागलेली आहे. जो मॅप आम्ही फॉलो करत होतो त्या मॅपच्या
त्या मॅपला फॉलो करून आम्ही कुठे पोहोचलोय बघा. हे बघा अंबरनाथला जायचं होतं, पोहोचलोय शेतात. हे भाई शेतात जाईल गाडी. भाई नको भाई, रिवर्स घे, रिवर्स घे. मागे नको, ते जाऊ दे, खराब होऊ जाईल. अरे खराब दिवस चिखल असेल, इकडे घे ना. अरे इथे मागे गेली ना गाडी तर डबऱ्यात जाईल गाडी, एकदम नंतर काढताना प्रॉब्लेम येऊ दे. जाऊ दे, हा पुढे घेतो. भाई भात आहे रे तो. हा ए भात आहे. गाडीचा नंबर लक्षात ठेवा. बंद पडली गाडी. काय रोड आहे यार, मस्त आवडलं आपल्याला. ए मला वाटतं चालत जाऊ शकतो. आणि अशा प्रकारे अडकलेली आहे गाडी गाईच आमची. हा बघा रिक्षा ड्रायव्हर. टर्न मारायला नाही तर हाय अशी रिवर्स घ्यायला पाहिजे. रिवर्स कशी घेऊ रे? इकडे घे पहिले मैदान. ते नाही चिक्कल आहे रे, उचलावी लागेल. चिप्पी इप्पी दगड बिगड ठेव टायराखाली. कुठच्या टायर? भाई तू बोल काय असे. हा 5 केलंय असा. सरळ घेऊ का वाकडी घेऊ? आहे असं गाडी मागे घे बरं. आता तू घाणच केलंस तर. नाही नाही थांब थांब थांब. तुझं तिकडचं तू गाडीला टायर चालू करू नको, हात अडकेल. हा चुकून नको करू. सगळे मिळून चिखल काढूया आता. काय चिक्कल तर काढावंच लागणार आहे रे. तू चिखल काढतोय रे. चिक्कल काढला भाई. त्याने. जरा अशी पुढे घे गाडी. A few moments later. फायनली आता का कडक. तर गाईज काय ॲडव्हेंचर नव्हते म्हणून आम्ही थोडस ॲडव्हेंचर करून फाडून घेतले आमचे. फायनली 1 तास झाला आम्हाला. टायर फटला असता, वासला घाण येतोय. मग या चिखलात घातलेली ड्रायव्हरने. आणि आमची गाडी डट काढी झालेली आहे. काच उघड काय टायर आमचा अडकलेला. ना गाडी आपण काच उघड काय. नको उघडू, जाऊ दे ना. ए थांब थांब. हँडल फिरव ना, इकडे फिरव. फिरव. हा घे सरळ. सरळ जाऊ दे. वर उचल आणि सरळ कर, सरळ कर, सरळ कर. अशी पार्टी गाईज, जर पार्टीला तुम्ही जात असाल तर कृपया शहाणपणा करून पुढे जाऊ नये. ज्यांना रस्ता माहिती आहे त्यांनी. असं बाकीच्यांना फसायला होतं. तर गाईज अर्ध्या 1 तासाच्या मेहनत नंतर सक्सेसफुली गाडी काढली आम्ही चिखलातून. हे बघा मेहनत केली आहे भावानी. फुल चिखलात हात टाकलेला टायर बाहेर काढायला. आता आम्हाला भूक लागली नव्हती मागातपासून. पार्टी महागात पडली. खूप महागात पडली आहे. टायर आमचा घासला गेलेला आहे खूप. इससे अच्छा घर पे खा लेते. बोला था तुम लोगों. चलो. वाव. ये खड्डा याद रखेगा. आणि ड्रायव्हर पण हेवी होता. अजून चाललोच आहे बघ. सो गाइस यहाँ से आगे गूगल मैप पे विश्वास मत रखिए. आईफोन के गूगल मैप पे. हाँ स्पेशली आईफोन. ये आईफोन ने किधर लेके आया देखो. ये साला हा आक्षेप बनवती है भाई. तर अशा प्रकारे गाईस ड्रायव्हर बसलाय पाठी घा. ड्रायव्हर बसलाय. नवीन ड्रायव्हर बसला आता आमचा स्वाती बाय. त्याच्यामुळे गाडी आली आहे बाहेर आणि माझ्या दगडामुळे. हात खराब मी केले. अरे काय मग सेम तर आहे. बाहेर पडून आणि अशा प्रकारे परत लागला. बसलोय बघा. बाहेर असेल. तो बोलला पण वाटतं का. परत फसलो गाईस. हा सर गूगल मॅप कोणाचे कुठं तरी सरळ सरळ रस्ता असेल. आपण आहे घातली शॉर्टकट म्हणजे मॅप नाही आहे का.
त्या कोंबडीचा बकरा झाला उन्हाळ्यात यायचं होतं उन्हाळ्यात त्या रस्त्याने आला असतं तर चाललं असतं बोलला, बाकी काही नाही बोलला. याच्यावर ना कळलं जे पुढे गेलेत ना सगळे आणि पुढे आणि आपण सगळे हुशार मागे नंतर फोन केला सांगतात की इकडून नाही चुकलं, आपण नावड्याने यायचं आणि तिथे पोहोचलं होतं, गाडी अडकली. लोकेशन पाठव बोलतात तर डिश पाठवतात. सर्वात चुत्यागिरी ती आहे रे, लोकेशन पाठवा बोललं तरी त्यापेक्षा सांगितलं आणि ते पण असं पण नाही की हॉटेल कुठलं असं पण नाही फोन करतोय शाळांना फोन नशीब त्यात अमोल नव्हता. हे बघ हा जगदम आलो बाबा. हॉटेल जगदमला मी गेलो. जवळ होतं का? एकदम इझी रोड होता, चुकलो नाही. इथे थार आहे का ते बघ. कार बघ भाई कुठे हात लावली मागेच लावते त्याच्याच बाजूला लावू ना, तिच्याच बाजूला लाव भाई. राहू दे, वॉशरूम आहे रे त्याच्या बाजूला. फायनली गाईज आता जाऊन डायरेक्ट यांची मारणार आहे पहिली याच्या. तर गाईज फायनली एवढं स्ट्रगल करून पोचलोय आता आम्ही इथे एवढ्या लांब अंबरनाथला. भेटूया आता. हे रणदीप दादाच्या भावाचं आहे हॉटेल, तर त्यांना सांगणार नाही किती स्ट्रगल करून आलोय. बघा मुँह पे लगाए, देख मुँह पे लगाए. कोणत्या हुशारला सांगितलेलं लोकेशन पाठव का लोकेशन काय चुकीचं. अरे पण भाई एक जण जर 3 वेळा मटन लोकेशन पाठवा तर पाठवू. एक नंबर की मादरचोद है पर आदमी अच्छे है. फैमिली. क्या नाम है भाई डिश का? वेज टम्पुरा. दे ना तुझे वाटतंय भाई वेगळं वाटतंय. टम्पुरा दे ना भाई. टम्पुरा चिकन. अच्छा मस्त आहे गाईस चिकन विंग्स. भाई कौन सा डिश है? पनीर टिक्का वेज स्पेस. मटन थाली इधर. मटन मेरा है भाई है का टेस्ट? सॉफ्टी क्या है भाई? मटन. हाँ इधर इधर. जामार लागेल पक्का. हा मग दो गुडे मागणार. झणझणीत गावरान मटन चिकन थाली. व्हिडिओ देतोय जरा हलवा. अरे तरी आहे रे तो. पाणी काढायचं. पी मटन एवढं सॉफ्ट आहे गाईस, खूप छान टेंडर आहे एकदम. आम्ही सगळीकडे मटन शक्यतो खात नाही घरचं सोडून, पण हे घरच्यासारखं मटन वाटतं इथे. आज आम्ही मटन थाळी मागवली. अरबाज दादा पण बाहेरचं मटन खात नाही कधी. ये अपने फ्रेंड का होटल है इसलिए यहाँ पे हम लोग खा रहे हैं, कारण की आपल्याला माहिती आहे इथं आपलं कुठून बोकड म्हणजे बकरा आणलेला आहे. आम्ही खात आम्ही कोणच खात नाही बाहेर मटन. आम्ही चिकनच खातो मोस्ट ऑफ. पाशा, मी, राजेंद्र. हा कुठला तर्री रस्सा आहे? आणि रस्सा. आळणी रस्सा. मला काय लागलं एवढं का असतं का? 5वी रोटी आहे. दुसरी आहे गाईस. हा 5वी. पुलाव पण येतोय आपल्या दोघांना. किती संतोष किती रोट्या खाल्ल्या? पहिली रोटी, दुसरी रोटी आणि भाज्या तर 4 दिसत. वड तू वड. इस्रायल सपोर्ट कभी भी नाही. ऑलवेज फलस्तीन. फलस्तीनी. बाई बंद कर. गाईज अशा प्रकारे एकदम
मस्त असं जेवण झालेलं आहे. पोट भरलेलं आहे गाईज एकदम. नुसतं मटण खाल्लंय, नुसतं मटण खाल्लंय. अशी पार्टीच केली नव्हती कधी. एवढे स्टार्टर्स खाल्ले स्टार्टिंगला. नंदीचं जेवढं शरीर मोठं आहे तेवढं मन पण मोठं आहे. आज प्रूव्ह केलं त्यांनी. थँक्यू दादा. अख्खा बोकड आणून दिले ना त्यांनी. पूर्ण एक बोकड तर खाल्लाय आम्ही. तो बोलला तुम्ही कमी जेवलेत म्हणून पुढच्या वेळी परत पार्टी देईल. एवढं मोठं मन आहे. तर गाईज अशा प्रकारे मस्त पार्टी झालेली आहे आमची. नक्की विजिट करा या हॉटेलला. तुम्हाला ॲड्रेस वगैरे देऊ आम्ही, मेन्शन करू. आमचं झालेलं आहे मस्त खाऊन. आणि रणदीप दादा आता बिल भरतायत तिकडे. त्या कार्यक्रमाला आम्ही नाही आमची उपस्थिती नाही आहे. हा बघा, हा बडीशोप चोर आलाय. बडीशोप निकाल जेब में से. काय पिक्चर काय हां, हे मला पण थोडं दे. जा दुसरी. हावरा आहे, किती हावरा आहे बघा. तोंडातलं खाल्लं त्यांनी. तर गाईस तुम्हाला आता गाडी दाखवतो, काय हालत झाली आहे आमच्या गाडीची. एक लोकेशन पाठवलं असतंच ना तर ही हालत झाली नसती. आमच्या मंडळाच्या गाडीला वरपर्यंत गेलं रे. वर आतमध्ये पण आहे रे. आमची स्नोबेल आज घाण झालेली आहे. काच उघडी या बागड बिल्ल्याने घाण केली. गाईज आता निघतोय आता आम्ही इथून जगदम मधून. जेवलोय आता थोडं मस्त जेवलोय. भाई एकटाच व्हेज वाला आमचा, त्याला साथ दिले संतोष दादाने. हा बघा.